आकाशात न्हालेली आहे। त्याच्यानंतर फुलांनी व पानांनी सजलेली ती धरती, गंधमय गोड बोलणारी, सुखदायी व वरदान देणारी माझी माता, तिला वंदन। 7 कोटींच्या कंठातून, म्हणजे त्यावेळेला भारत देशामध्ये 7 कोटी लोक होते, उमटणारा जयघोष तिचा गौरव गातो। 14 कोटी भुजांनी ती तलवारी उचलून शत्रूचा सामना करते। 7 कोटी जर व्यक्ती असतील तर किती असणार भुजा, म्हणजे हात किती असणार? 14 कोटी। ही तथाकथित अबला माता खरं तर असीम शक्तीची धारक आहे। शत्रूच्या दलाचा नाश करणारी, आपल्याला तारक शक्ती देणारी अशा मातेला मी वंदन करतो। तीच माता ज्ञानस्वरूप आहे, धर्मस्वरूप आहे, आपल्या अंतकरणातील प्राण आहे। बाहूमध्ये तीच शक्ती आहे, हृदयात तीच भक्ती आहे आणि घराघरात तिचीच प्रतिमा वंदिली जाते। तीच माता दुर्गा रूपाने दुष्टांचा नाश करणारी, कमलासारख्या हृदयात निवास करणारी लक्ष्मी स्वरूपा, विद्या देणारी सरस्वती स्वरूपा अशा निर्मळ, अतुलनीय, समृद्ध मातेला सुजलाम सुफलाम मातरम मी वंदन करतो। सारांश असा आहे, वंदे मातरम म्हणजे आईला, मातृभूमीला, भारताला नमस्कार। ती आपली धरती माता, शक्ती, श्रद्धा, विद्या आणि सुखाचे मूळ आहे। हवे असल्यास मी याचाच सुंदर मराठी भाषांतर आपल्याला जे सांगितलं आता, खरं तर सर्वच मुलींनी यासाठी नेहमी कृतज्ञ राहायला पाहिजे, ग्रॅटिट्यूड व्यक्त केला पाहिजे की आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी एवढं अमोल भांडार आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे। आणि जननी म्हणजेच आपली जी भूमाता आहे, त्या भूमातेला वंदन करण्यासाठी आपण वंदे मातरम हे गीत गायलं पाहिजे। त्याच्यानंतर आज 7 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करा असं शासनाकडून परिपत्रक आहे। खरं तर विद्यार्थी हा शाळेचा आत्मा असतो।